आशा भोसलेंचा किस्सा फार हो, ते गाणं भारी आहे. खूप हे हो. गाजलं. आणि त्यांनी टायटल सॉन्ग गायला मान्यता दिली होती. म्हणजे मी जेव्हा नीता मॅडमना सांगितलं होतं, की आशा भोसलेंना आपण विचारायचं का? बरं, बरं. तर ते म्हणाल्या, "काय वाटतं तुम्हाला? ते येतील का? गातील का?" कारण बरेच दिवस हो, त्यांनी हो. मराठीत गाणं त्यावेळेस गायलं नव्हतं. हं, हं, हं. आणि त्यांनी सांगितलं, "ठीक आहे, मी तयार आहे. फक्त एकच अट आहे, मला कविता म्हणजे पद्य किंवा गाणं पाठवायचं मला आणि मला शब्द आवडले." हं. अर्थात ती पिढी आहे बरोबर आहे. आणि एवढे लेजेंडरी मोठ्या सिंगर आहेत त्या. तर त्यांनी शब्द ऐकणार आधी मी, हं. चाल ऐकणार आणि मगच मी तुम्हाला हो नाही कळवणार. हो, हो, हो. म्हणलं वाह! तर माझे संगीतकार मित्र निखिल महामुनी, हं. त्यांना मी सांगितलं, "मला चाल द्या." त्यावेळेस सीडीवरती पाठवायला हो, लागायचं कारण हो. आत्ता एवढा टेक्निक हे नव्हतं. हं, हं. आणि शब्द घेतले. शब्द आणि सीडी त्यांच्या घरी पोच झाली. हं. आणि मग आठवडा गेला. आणि मग मात्र नीता मॅडम म्हणाल्या, "काय तुम्ही तर म्हणला होता आशा भोसले गातील आपल्यासाठी ह्याव-त्याव. काय बघा ना आठवडा होऊन गेला." तर त्या थोड्याशा निराश झाल्या होत्या. मी म्हटलं काहीतरी होईल पण तरीसुद्धा. आणि व्हेरी फाईन डे 11 वाजता रात्री मला लँडलाईनवरून एक फोन आला. तर लँडलाईन नंबर मला काही कळलं नाही. हं. मी मोबाईलवरती रिसीव्ह केला आणि "हां, कोण बोलतंय?" म्हटलं. "11 वाजता रात्री हां." तर म्हणे "मी आशा बोलतीये." म्हणलं, "कोण आशा?" "आशा भोसले." अच्छा. "तू आपलं बोलणं झालं होतं ना?" हो, हो, हो. माझ्या हातातनं फोन काढायचीच बाकी होतं कारण एवढ्या मोठ्या बरोबर आहे. गायकीने असं आणि बोलावं. रात्री उशिरा फोन आणि केला. त्यांनी असं म्हटलं, की "मी गाणं ऐकलं योगेश तुमचं. मी तयार आहे गायला. वाह, बास, वाह! बास, बास, बास." माझ्यासाठी दिवाळीच होती. त्या म्हणले, "मी सांगेल तो स्टुडिओ, मी सांगेल ती वेळ, मी सांगेल ते ठिकाण. तिकडे तुम्ही यायचं, तुमचा संगीतकार घेऊन मी गाणं रेकॉर्ड करून निघून जाणार." बरोबर. व्हेरिफाईड. आणि तो दिवस ठरला, वेळ ठरली, स्टुडिओ ठरला अंधेरीतला. त्यांचा जुना पंचमदांच्या काळातला स्टुडिओ होता तो. हं. आणि आम्ही सगळे सज्ज, हं. वेळेच्या आधीच. हां, हां. माझा संगीतकार मित्र आणि सगळे ते. आणि मॅडमची आली गाडी पोर्चमध्ये. हं, हं. आणि आम्ही सगळे एक्साइटेड. त्यांची मोठी लांबलचक कुठली सेडान कार आली होती मोठी, Mercedes-सारखी कुठलीतरी. बरं, बरं. आणि मॅडम आल्या, मॅडम आल्या. आम्ही गुच्छ-बिच्छ घेऊन सगळे तयार. आणि गाडी थांबली. मॅडम आतमध्ये बघतो, मॅडम कुठे आहेत? अरे बाबा! आशाताई नव्हत्याच गाडीमध्ये. हां. मला टेन्शन आलं, काय झालं नेमकं? तर त्यांच्या ड्रायव्हरला विचारलं, "काय झालं? मॅडम का नाही आल्या?" ते म्हटले, "तसं नाहीये. त्यांनी मला पाहायला पाठवलंय, की मीडिया आलाय का?" म्हणलं, "म्हणजे?" "त्यांना मीडिया नकोय. कुठलाही कॅमेरा नकोय, हे नकोय, ते नकोय." म्हटलं, "नाहीच आहे आमच्याकडे मीडिया. हं. अगदी काढायचं झालं तर आपल्यासाठी फक्त एक फोटो-बिटो काढू असं काहीतरी एकत्र." "नहीं उतना चलेगा, लेकिन मैडम को मीडिया नहीं चाहिए." हं, हं, म्हटलं, हं. "ओके, फाईन सर. सो आप देख सकते मीडिया नहीं है." त्यांनी सगळं स्टुडिओ चेक केला. बरं. मग ते गेला आणि अर्ध्या तासाने ते परत आल्या. हं, हं. आणि आशा मॅडम जेव्हा मग आल्या, सगळं बोलणं-चालणं सुरू झालं. तेव्हा संदीपजी कलाकाराचं डेडिकेशन आणि ती पिढी का मोठी आहे हे कळतं. तर मी आधी त्यांनी मला सांगितलं, "योगेशजी मला गोष्ट सांगा." हं, हं, हं. मी आशा भोसलेंना गोष्ट सांगतो संदीपजी कल्पना करा. हं. माझ्यासाठी काय पर्वणी असेल ती आणि मी घडा सगळी गोष्ट सांगा. सांगितली. आणि एका नटीचा संघर्ष आहे, ती गावाकडनं कोल्हापुरातनं मुंबईत येते आणि हं, मग ती यशस्वी कशी होते वगैरे हा प्रवास आहे म्हणलं सगळा ताई. हं, हं. ते म्हणले, "अरे, माझीच गोष्ट सांगतो असं मला वाटतं. हां. कारण संघर्ष तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतो वगैरे, वगैरे." बरोबर, बरोबर. म्हणलं, "हो ताई." तर म्हणे, "अरे, काही नाही जरा मी आधी लवकर का नाही आले? तर मला टेन्शन होतं की मीडिया आला तर." म्हटलं, "काय झालं मीडियाचं?" तर म्हणे, "नाही, नाही, तू आता गोष्ट सांगितलीस ना, ती मला आधी पण कळली होती आणि गाणं पण ऐकलंय मी. तर तुझ्या नटीनी आत्महत्या केली आहे आणि माझ्या मुलीने पण आत्महत्या केली आहे. बापरे! त्याला 1 महिना पण नाही झाला." हं, हं. मी जरा गारठलोच. म्हणलं, "मुलीने आत्महत्या केली." आणि ते माहिती होतं खरं तर. पण तो विषय त्यांच्यासाठी ताजा होता. हो, आणि हो. ती वेदना, ते दुःख पण ताजं होतं. बरोबर. तर त्या म्हणाल्या, की "जर मीडियाने विचारलं असतं, की या दोघींनी पण आत्महत्या केली आहे, म्हणून तुम्ही हा चित्रपट स्वीकारला, तर मी उत्तर काय दिलं असतं?" बरोबर आहे. संदीपजी, मला मग कळलं, की लोकं मोठी काय आहेत. हो, आणि मग ते असं म्हणाले, की "कामावरती परिणाम होऊ नये मीडियाचा, म्हणून मी जरा चेक केलं. मी जरा हो. काळजी घेतली. बरोबर. आता आपण करूयात." संदीपजी, यू वोंट बिलीव्ह, त्यांनी जशा मायक्रोफोनसमोर उभ्या राहिल्या ना, हं. तर त्यांनी 2 तासात गाणं अख्खं रेकॉर्ड केलं होतं. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं, की अरे, ह्या सगळ्या बोलण्याच्या ओघामध्ये, त्यांच्या मुलीच्या वगैरे बोलण्याच्या ओघामध्ये माझं एक नरेशन द्यायचं राहिलं. हं. ते नरेशन असं होतं, की हिरोईन मरून पडलेली आहे. तिच्या हातामध्ये अवॉर्ड आहे. समुद्राचा आवाज येतोय, पडदे उडतायत आणि सगळा तो क्रेसेंडो आहे. हं. आणि त्याच्या बॅकग्राऊंडला आशाताईंचं भैरवी रागामधलं एक सॅड सॉन्ग होतं. सॅड व्हर्जन होतं त्या गाण्याचं. बरं, बरं, बरं. आणि मी त्यांना सांगितलं, "ताई, हे कडवं सॅड व्हर्जनमधलं होतं. मी तुला सांगायचं विसरलो. फक्त जरा एक ॲडलिब आहे." "नाही योगेश, हे ॲडलिब नाही. हे गाण्यासारखं ट्रीट करा तुम्ही." बरं. मला असं वाटलं आता कमर्शियल काय विषय उपस्थित होतोय कारण शेवटी वेगळं गाणं ना. बरोबर आहे. तर म्हणे, "अरे, मी त्यासाठी नाही म्हणत आहे. ट्रीट धिस ॲज अ सॉन्ग. तुम्ही ते कॅज्युअली घेऊ नका." मग त्यांनी सिटिंग बसवली. माझं म्युझिक डायरेक्टर निखिल महामुनी, आशाताई, मी, आमचे निर्माते सगळी टीम बसली आहे. तिकडे कंपोजिशनवर ते डिस्कस करतायत. आणि ते करता संदीपजी त्यांनी एक सांगितलं, "निखिल, मी एक काम करते हां, गाणं सगळं संपलं ना, की मी रडण्याचे हुंदके देईन. अच्छा. तेवढं मात्र ठेवा आणि योगेशजी ह्याला हॉल इफेक्ट द्या बरं का." हां, ते हां. असं दिसेल तसं दिसेल. संदीपजी, यू वोंट बिलीव्ह, त्या बाईंनी जेव्हा ते पूर्ण केलं गाणं आणि ते गाणं जेव्हा संपलं,
ते आमच्या सगळ्यांचे डोळे पाणावले होते. हो का? कारण की ज्या पद्धतीने त्यांनी ते रडण्याचे हुंदके दिले किंवा काय, हम्म. आणि मग मला जाणवलं की यार ही माणसं लिजंड काय आहेत, लिव्हिंग लिजंड्स काय आहेत. आणि मग त्यांनी मला समजून सांगितलं की ते कसं ट्रीट कर, काय कर. आणि जेव्हा ते निघून चालल्या होत्या, तर राव म्हटलं ताई चेक आणि हेन तेन, तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्या म्हणल्या अरे नाही रे, मी पैशासाठी हे काम नाही केलं. मी खूप दिवसांनी मराठी गाणं गायले. बरोबर. हा. त्यात नटीवरती, इंडस्ट्रीवरल्या नटीवरती गाणे गायले. हम्म. तर किती महत्वाचं आहे इंडस्ट्रीतलं जगणं आपलं, किती संघर्षमय असतं, हे मला सांगता येते. तर मला आनंद झाला होता. पण मी हे पैसे घेईन कोणाला तरी देण्यासाठी. तर त्यांनी शब्द खोडला. मानधनच्या ऐवजी ते म्हणले प्रेमधन आहे माझ्यासाठी, आणि प्रेमधन मी घेऊन चालले तुमच्याकडनं, मला दुसरं काही नको. आज माझ्याकडे हा किस्सा आहे संदीपजी, की मला त्या आशाताईंनी काय सांगितलं. तर 8 सप्टेंबर त्यांचा वाढदिवस, 9 सप्टेंबर माझा वाढदिवस. मला त्यांना सांगायचं होतं की आपला जवळपास वाढदिवस असतो, बोलायचं होतं भरपूर काही. पण आम्ही निशब्द झालो होतो. त्या एवढ्या मोठ्या आहेत, व्यक्ती म्हणून, गायिका म्हणून, माणूस म्हणून, की त्यांनी ते पैसे न घेता घेता ते म्हणले ठीक आहे मी कोणाला तरी देणार आहे संस्थेला कुठल्या तरी, आणि प्रेमधन माझ्यासाठी बरं का. तो आशीर्वाद होता माझ्यासाठी आशाताईंचा. आणि आजही मला जाणवतं की अशा सिनेमाला, एवढ्या मोठ्या गायिकेचं मला आशीर्वाद मिळणं, आणि आज तो सिनेमा झी5 वरती, OTT वरती अवेलेबल आहे. वा. माझ्यासाठी केवढा मोठा आशीर्वाद आहे त्यांचा, की आज ते लाईफ टाईम OTT वरती झी5 सारख्या, म्हणजे ते इंटरनॅशनल काम झालं. बरोबर. नकळतपणे झी5 इंटरनॅशनली बघितला जातो. तर त्यात माझी फिल्म आहे ना काहीतरी, आणि माझी पहिलीच फिल्म. असा तो जर्नी आहे ना ती सिनेमा. अचानक माझ्या डोळ्यात पाणी आलं आता. खरंच आहे, आणि ते फार हा, ते- डेंजर आहे सगळं ते.